धुरंधर चित्रपटामध्ये जी पात्रं दाखवली आहेत ना, त्याचा खूप रिलेटेबल कंटेंट आहे. म्हणजे वास्तवाशी जुळणाऱ्या गोष्टी आहेत खूप. आणि त्या सोशल मीडियावर खूप चाललेलं आहे. अक्षय कुमारचा अभिनय वगैरे त्याच्यामुळं आणि प्रचंड प्रमाणात लोक प्रतिसाद देत आहेत. परंतु ना ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काय माहिती का, एक अंडरलाईन आहे. असं आहे, की चित्रपट बनवणारे जे लोकं आहेत ना, त्यांचं पण एक मार्केटिंग, त्यांचं एक बिझनेस मॉडेल असतं. आत्ता काय माहिती का, गेल्या 10 वर्षात मोदी आल्यापासून, संघ भाजप आल्यापासून अशा प्रकारचे जे चित्रपट आहेत, जे हिंदुत्ववादाकडे झुकणारे आहेत, राष्ट्रवादाकडे झुकणारे आहेत किंवा जे मानसिकता लोकांची बदललेली आहे, त्यांना पूरक असं चित्रपटांना आत्ता मार्केट मिळालेलं आहे. तर त्यामुळे लोकांचे जे सेंटिमेंट्स आहेत, दहशतवादाच्या विरुद्ध वगैरे म्हणजे आता बघा ऑपरेशन सिंदूरवर अजून चित्रपट आलेला नाही, मग तो येईल नक्कीच. तर हे ट्रिगर करणार होता. म्हणजे काही जुन्या जखमा, पार्टिशन त्याच्यानंतर आता बंगाल फाईल्स येऊन गेला, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे ट्रिगर करणार आहेत. आसामवर एक चित्रपट येईल असं मला वाटतं. तर हिंदुत्ववाद्यांचा हा प्लॅन आहे का? तर ह्याच्यात काही असण्यात वाईट नाही आहे. कारण काँग्रेस आणि सेक्युलर आणि कम्युनिस्टांनी हेच केलेलं आहे. अर्थात त्या काळात सोशल मीडिया नव्हता. आता सोशल मीडियाचा फायदा हिंदुत्ववादांना मिळतो आहे. काळाचा फायदा त्यांना मिळतो आहे. पण याच्यात बिझनेस ॲक्युमन असा आहे, की पैसा मिळतो आहे, तर चांगले चित्रपट का नाही बनवायला पाहिजे? आणि पण ह्याच्यामध्ये एक अंडरलाईन अशी आहे ना, एक अंडरकरंट असं आहे, की हिंदू लोक जे आहेत, त्यांना जागृत करणं. आता हा डायरेक्टरचा हेतू आहे, की नाही, हा विषयावर आपण बोलू शकत नाही. बरोबर की नाही? आता वीर झारा चित्रपट बनला, मग भारत-पाकिस्तानमध्ये कसं प्रेम आहे, बंधुभाव आहे, याचे दाखवणारे चित्रपट पण निघालेले आहेत. परझानी हा चित्रपट निघाला गुजरातच्या दंगलीवर. आता ह्या गोष्टींना काही ना पब्लिसिटी मिळते, काही नाही मिळत, हा एक वेगळा विषय आहे. पण कुठेतरी एक गेल्या 40 वर्षात मी जे हिंदू समाजामध्ये झालेल्या बदलांचं निरीक्षण करतोय ना, कुठेतरी धार्मिक उन्माद पण एकीकडे आहे, दुसरीकडे अँटी मुस्लिम सेंटिमेंट्स पण आहेत, दुसरीकडे टेररिझमच्या विरुद्ध पण गोष्टी आहेत, तिसरीकडे आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण एकत्र राहायला पाहिजे, अशी एक सांघिक अशी भावना हिंदू समाजाची आहे. ह्याला मोदी संघ आणि भाजपला दोष देऊन काही उपयोग नाही आहे. कारण हा 40 वर्षातला बदल जो आहे ना, हा समाजाचा, हिंदू समाजाचा मी पाहिलेला आहे. आय हॅव स्टडीड इट. आता त्याला ट्रिगर करणं, मोटिव्हेट करणं, त्यांना लीड करणं हे भाजप संघाने केलं असेल आणि केलं आहे. शिवसेनेने पण केलं, बाळासाहेबांनी पण केलं. पण ॲक्च्युअली चित्रपट हे सगळं ह्याच्यातून बनत नाही. चित्रपटाला एक स्क्रिप्ट लागतं, त्या एक स्टोरी लागते, त्याचा एक इम्पॅक्ट असतो आणि त्याचा एक सबकॉन्शियस माइंडवर इफेक्ट असतो. त्याचा एक मेसेज पण असतो. त्याच्यामुळे हा परिणाम आता मोठा होणार, यात काही शंका नाही. आणि माझ्या मते आता तो नेमका परिणाम कशा दिशेने, कोणत्या दिशेने होईल, आता मी याच्यावर व्हिडिओ तुम्हाला टाकेन. पण हे पाकिस्तानच्या आतलं जे डायनामिक्स आहे ना, त्याच्यावर परिणाम करणार आहे आता.